कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी अकॅडमीचे संचालक मान्य तुकाराम जाधव सरांना आमंत्रित करतो. आजच्या या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मनीष भागवत सर, सुनीता भागवत मॅडम, ज्ञानदेव टुबे सर, थोडेसे उशिरा जॉईन होतील आपले दुसरे प्रमुख पाहुणे आपले पडोले सर, माझे सर्व सहकारी, ज्यांच्यामुळं आणि ज्यांच्यासाठी आपण इथं आज सगळे जमलेलो आहोत ते सर्व यशवंत विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे सर्व पालक आणि आप्तस्वकीय, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. मी माझ्या गेल्या 10 वर्षाच्या एका रिवाजाप्रमाणे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही सर्वांनी सर्वप्रथम टाळ्यांच्या कडकडाट आज जे सर्व यशवंत आहेत तर त्यांचं अभिनंदन करा. त्यांना बोलण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून मी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये माझा प्रास्ताविक आटोपतो घेतो. अकॅडमीचा औपचारिक अर्थाने विचार करता हे 10वं वर्ष आहे. 2006 साली आम्ही औपचारिक एका नावाने सुरुवात केली आणि त्या वर्षापासून आम्ही अशा प्रकारचा एक सत्कार सोहळा हा कार्यक्रम आयोजित करत आलो. 3-4 गोष्टी त्याच्या मागे प्रयोजन म्हणून बघता येतात. त्यातला एक जो पहिला भाग आहे की UPSCच्या या अतिशय खडतर आणि कठीण अशा परीक्षेमध्ये त्याचे विद्यार्थी 1 वर्ष 2 वर्ष कधी कधी 4-4 5-5 वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करून यश प्राप्त करतात, संपादित करतात. तर अशा वेळेला त्यांच्या या यशाचं कौतुक करणं मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं वाटतं. तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यांचं अभिनंदन करणं, कौतुक करणं. दुसऱ्या बाजूला कुटुंब जी त्यांच्या कौटुंबिक पातळीवरती आणि अर्थातच सामाजिक पातळीवरती जेव्हा मुलगा किंवा मुलगी UPSC किंवा कुठली स्पर्धा परीक्षा करत असते त्यात UPSC तर सतत त्यांना त्यांच्या भोवतालचे विचारत असतात की तेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्यांनी जे काही त्या थ्रूआउट प्रोसेसमध्ये ते प्रेशर बिअर केलेलं असतं. मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती जेव्हा त्यांचा मुलगा किंवा मुलगी यश संपादित करतो तर त्यांच्या नजरेसमोर एका अर्थाने म्हणूयात त्यांचाही सत्कार होणं मला असं वाटतं अत्यंत उचित आहे. हा एक भाग आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा मी उल्लेख मगाशी केला, तुम्ही जर 2011 पासून 2016 पर्यंत एक नुसती उझरती नजर टाकली UPSCच्या परीक्षेवरती, 2011ला प्रिलिम्सचं स्वरूप बदललं, एक नवा विषय ॲड झाला. सबसिक्वेंटली 13 पासून मुख्य परीक्षेचं स्वरूप, सिलेबस सगळ्याच गोष्टी बदलल्या. 2 ऑप्शनच्या ऐवजी 1 ऑप्शन आला. आता हे सगळे बदल पचवत त्या बदलांना सामोरं जात हे सगळे विद्यार्थी या परीक्षेचा जी कठीण असते, आव्हानात्मक असते, जो सामना करतात तर तो सामना त्यांनी कसा केला. आणि मला असं वाटतं की हे दुसरा मुद्दा किंवा दुसरं प्रयोजन म्हणूयात की आज ते जेव्हा आपला अनुभव कथन मांडत असतात तर त्यातनं तो खडतर प्रवास एका अर्थानं ते समोर आपल्याशी शेअर करत असतात. त्यामुळं त्यांनी ज्या काही अडचणी फेस केल्या, ज्या काही चुका त्यांच्याकडनं झाल्या केल्या आणि त्यातनं मग ते कसे उभे राहिले हे त्यांच्या छोटेखानी अनुभव कथनातून आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो. आणि अनेक यशस्वी विद्यार्थी हे स्वतःहून सांगतात की आम्ही कुठल्या तरी एका वर्षाच्या कार्यक्रमाला, सत्कार समारंभाला आम्ही इकडच्या साईडला बसलो होतो, त्यातनं आम्ही इन्स्पायर झालो आणि आज आमची साईड बदललेली आहे. त्यामुळे हा दुसरा मुद्दाही मला तेवढाच महत्त्वाचा वाटतो. तिसरी जी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आता या गोष्टींना इतकं मला तो वापरायला आवडत नाही शब्द, पण तरी देखील वापरूया, तो रूढ आहे, ग्लॅमर आहे. परिणामी समाजाच्या सगळ्यांच्या नजरा त्या होणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आहे, विद्यार्थिनी असो. सो आम्ही एक आमचा थोडासा स्वार्थ म्हणूयात त्याला, तर ज्यांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलो गेल्या 10 वर्षापासून, तर ती व्यक्ती त्यांच्या प्रशासनातील कर्तृत्वानं ठसा उमटवणारी असली पाहिजे, वेगळ्या प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले असले पाहिजेत आणि एक जो सकारात्मक हस्तक्षेप आहे. तर अशा पाहुण्यांच्या हस्ते जेव्हा आपण हा सत्कार समारंभ आयोजित करतो तो 2 गोष्टी होतात. एक तर थोडंसं ते एक सकारात्मक वर्णन पण त्यांना सर्व्हिसमध्येच प्रवेश करताना त्यांच्या रोल मॉडेलच्या माध्यमातून मिळत असतं. आणि दुसरी जी गोष्ट आहे त्यांचा हा नागरी सेवेचा जो प्रवेश आहे तर तो एका अर्थाने सुखकर होतो आणि तो अधिक कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक कसा करता येईल हाही भाग यातनं आपल्याला साध्य करता येतो. आणि शेवटचा थोडक्यात मी सांगतो की एक संस्था म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीनं काम करत असतो. रेग्युलर क्लासरूम टीचिंग आहे, मटेरियल आहे, चाचण्या आहेत, अशा असंख्य गोष्टी इथं आपल्याला बघता येऊ शकतात. पण हे सगळं करताना एका बाजूला परीक्षा, दुसऱ्या बाजूला आमचे प्रयत्न आणि ह्या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांचे स्वतःचे प्रयत्न.
तर हे सगळं त्रिकूट जमते की नाही जमत, त्याच्यातनं आम्हालाही प्रचंड काही गोष्टी शिकाव्या लागतात. शिकल्याशिवाय पुढच्या वर्षी आपण फेस करू शकत नाही. सो हाही एक चौथा भाग याच्यामध्ये असतो की आम्ही काय प्रकारे. त्यामुळे थोडक्यात मी त्याच्याबद्दल सांगणार आहे की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जे करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत ते पण किंवा आजच्या सत्कार मूर्तीमधले पण काही विद्यार्थी आहेत की रिटर्नमध्ये जेवढा स्कोअर आपल्याला मिळाला पाहिजे तेवढा स्कोअर दुर्दैवाने मिळत नाही. इंटरव्ह्यूमध्ये एक्सलंट मार्क आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना अबो ॲव्हरेज एखाद दुसरा जर अपवाद सोडला तर एक्सलंट मार्क इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये आहे. थोडंसं कमी कुठं पडतोय आपण तर रिटर्नमध्ये आपण कमी पडतो. काय कारणं असतील कदाचित त्याची, तर मटेरियलचा मुद्दा नाही आहे माझ्या मते. काही ठिकाणी असेल तो आपल्याला ओव्हरकम करता येतो, पण प्रेझेंटेशन नावाची जी गोष्ट आहे तिथे आपल्याला प्रचंड मेहनत कष्ट करावे लागतील. अर्थात सगळे विद्यार्थी करतात, पण आमचा जेव्हा मी संस्था म्हणून त्याच्यामधला रोल बघतो तर आम्हाला आणखीन आमच्या सगळ्या एनर्जी त्याच्यामध्ये लावाव्या लागतील. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, जे खरं बघता भागवत सर त्यांना काहीच गरज नाही या सगळ्या गोष्टी करण्याची. म्हणजे पण नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे जे होणारे अधिकारी आहेत जेव्हा ते मुलाखतीला दिल्लीमध्ये जातात तर त्यांना सर्व पातळींवरती वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट त्यांना देणं. एवढंच नाही तर मुलाखत झाली, रिझल्ट लागला आणि मग मेनचा स्कोअर काय तुमचा, म्हणजे ह्या इथंपर्यंत ते विचार करतात, जेणेकरून जिथं कुठं ज्या पातळीवरती आपल्याला अडचण येते आहे ती अडचण लक्षात घेऊन त्याच्यावरती आपल्याला मात कशी करता येईल याचा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे संस्था म्हणून ज्या कुठल्या रूपातनं असेल, टेस्ट सिरीज असेल, त्याच्यामध्ये क्वालिटी मटेरियल आणखीन जास्त देणं असेल, त्या 2-2.5 महिन्याचा काळ जो प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सपर्यंतचा जो 3-3.5 महिन्याचा काळ असतो तो खरं तर स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्त्वाचा असतो. मग त्या काळातली जी काही रंगीत तालीम आहे, सो एका बाजूला क्वालिटी मटेरियल आणि त्या क्वालिटी मटेरियलला पचवत करावी लागणारी रंगीत तालीम, तर त्याच्यावरती संस्थात्मक पातळीवरती आम्ही काही निर्णय यावर्षी घेतलेला आहे. आणि आम्ही सर्व त्या विषयाचे एक्सपर्ट्स फॅकल्टी टीम म्हणून त्या विषयाचा पेपर काढणं, तो इव्हॅल्युएट करणं, त्याचं क्वालिटी मटेरियल देणं, कारण याच्याशिवाय आता आपल्याला पर्याय उरलेला नाही आहे. आपल्याला जर वरती जायचं असेल तर दुसरा आपल्याला पर्याय, जिथं आपण कमी पडतोय तो भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, त्यावरती त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. शेवटचा एक मुद्दा मला म्हणून सांगावासा वाटतो. आजचे सर्व यशवंत त्यांच्या मनोगतामध्ये ते बोलतीलच म्हणजे, पण 3-4 जर आपण त्यातले मुद्दे लक्षात घेतले तर अन्सार आज तुम्हाला सर्वांना माहिती झालेला आहे. जसा अन्सार अतिशय खडतर परिस्थितीतनं पहिल्याच प्रयत्नात 21व्या वर्षी इथंपर्यंत जातो, तसंच दुसऱ्या बाजूला तुम्हाला शेतकरी पार्श्वभूमी असणारे अनेक विद्यार्थी या परीक्षेमध्ये आज यशस्वी झालेले बघायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सेट करिअर म्हणजे मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंटची डिग्री त्यांनी केलेली आहे. IIM कोलकाता, IIM अहमदाबाद, राहुल पांडवे सर, राहुल अगावने, तर यांनी एक सेट करिअर सोडून, आणि असंख्य विद्यार्थी ते बोलतीलच त्यांच्या कथनामध्ये, तर सेट करिअर सोडून जाणीवपूर्वक सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा मार्ग निवडला. आणि ते नुसता निवडला नाही आहे तर गेले 3-4 वर्ष ते प्रयत्न करत आहेत आणि आज ते इथंपर्यंत पोहोचलेले आहे. मुद्दा म्हणून मला ज्याचा उल्लेख करावासा वाटतो तो हा आहे की मुलींचं प्रमाण जरी कमी असलं ते अर्थातच वाढायला पाहिजे, पण ज्या आज इथं उपस्थित असणाऱ्या मुलींनी हे यश संपादित केलेलं आहे. मुलाला UPSC करणं आणि त्याच्यामध्ये 3-4 वर्ष वेळ मिळणं ही गोष्ट वेगळी असते आणि मुलींच्या बाबतीमध्ये ते आणखीन खडतर असते. तर ह्या सगळ्या बाबीला बाजूला सारत त्याला फेस करत इथंपर्यंत त्या पोचल्यात. मला असं वाटतं की त्यांचं यश अत्यंत महत्त्वाचं आहे. सो अशा जर काही बाबी बघितल्या आपण तर एका बाजूला कॅन्डिडेट म्हणून मला काहीच पर्याय नाही आहे, माझी परिस्थिती इतकी हालाकीची आहे, मला एकच दिसते, मला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे. दुसऱ्या बाजूला सुस्थिती आहे, अनेक प्रकारचे अट्रॅक्शन्स असतात, पण त्याला बाजूला सारून आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील यातल्या अनेक कॅन्डिडेटनी त्याला बाजूला सारून त्याच्या अट्रॅक्शनला बळी न पडता फोकस पद्धतीनं अभ्यास केल्याने ते इथंपर्यंत आलेले आहेत. आणि जसं मी मुलींचा उल्लेख केला, म्हणजे देवयानी असेल किंवा अदिती मॅडम असेल, तर त्यांनी आणि त्यांच्या स्टोऱ्या अतिशय इंटरेस्टिंग आहेत, त्या स्वतः बोलतील, त्यामुळे मी त्याच्यावरती फार बोलणार नाही किंवा मी भाष्य करणार नाही. त्यांच्या मुखातून ऐकायला ते जास्त मला बरं वाटतं. त्यामुळं ह्या अत्यंत इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग अशा प्रकारच्या स्टोऱ्या आहेत ज्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ओके, सो हाही एक त्यामागचा महत्त्वाचा भाग असतो. मी पुन्हा एकदा आजचे सर्व यशवंत जे आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.